श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 343। उपशम प्रकरण सर्ग 21। वसिष्ठ म्हणाले, राघवा, अशा रीतीने पुण्याने आपल्या धाकट्या भावाला बोध केल्यावर तो प्रबुद्ध झाला व त्याला आत्मबोध झाला। नंतर ज्ञान विज्ञान पारंगत आणि सिद्ध झालेले ते दोघे बंधू प्रारब्ध क्षय होईपर्यंत त्या अरण्यात संचार करीत राहिले आणि प्रारब्ध सरताच देहाचा त्याग करून निर्वाण पदाप्रत जाऊन पोहोचले। रामा, पुण्य आणि पावन यांच्या इतिहासात वर्णन केल्याप्रमाणे जर स्थिती आहे, म्हणजे आपल्या प्रागभुक्त देहाला जर अनंत बंधू आहेत, तर त्यातील कोणाकोणाबद्दल शोक करावा आणि कोणाकोणाबद्दल शोक करू नये। यास्तव हे रघुनंदना, या सर्व शोकांना मूलभूत असलेल्या या अनंत तृष्णांचा त्याग करणे हाच एक शांतीचा उपाय आहे। विषय संपादन करून तृष्णा वृद्धिंगत करणे हा शांतीचा उपाय नक्कीच नव्हे। अग्नीमध्ये इंधन टाकीत गेले असता तो वाढत जातो आणि इंधन टाकणे थांबवल्यावर अग्नी आपोआपच विझतो। त्याचप्रमाणे विषयांचे चिंतन करीत गेले असता चिंता, भीती, तृष्णा वाढत जातात आणि विषयांचे चिंतन थांबविले की त्यांचा नाश झाल्याखेरीज राहत नाही। यास्तव राघवा, तू ही ध्येय, वासना यांचा त्याग करून करुणापूर्व आणि उदार दृष्टीने संसारामधील दीन लोकस्थितीकडे पाहत आपले नित्य व्यवहार करीत जा। रामा, हीच निर्मल, निष्काम आणि निर्विकार अशी स्थिती ब्राह्मी असून ती एकदा मनुष्याला प्राप्त झाली म्हणजे तो मनुष्य व्यवहारामध्ये चतुर नसला तरी कधीही मोहित होत नाही। विवेक हाच एक मित्र आणि परमार्थ बोधरूपी बुद्धी हीच प्रिय अशी सखी यांना बरोबर घेऊन संसारात विहार करणारा मनुष्य कधीच मोहाला बळी पडत नाही। ज्याच्या योगाने सर्व धनांचा त्याग करता येतो आणि सर्व बांधव स्नेहाला हृदयातून काढून टाकता येते, अशा आत्मधैर्या वाचून कोणीही स्वतःला संकटातून तारू शकत नाही। यास्तव वैराग्य, शास्त्रविचार आणि सद्गुणांच्या सहाय्याने मनाची उन्नती करून आपण स्वतःला आपत्तींमधून मुक्त करून घ्यावे। तुच्छ विषयांची अभिलाषा न बाळगल्यामुळे चित्ताला जो आनंद प्राप्त होतो तसा आनंद त्रिभुवनामधील सर्व ऐश्वर्य प्राप्त झाले तरी होत नाही। ऊर्ध्वगती, अधोगती आणि इहलोकी मरण परंपरा यांना कारणीभूत होणाऱ्या विषयांच्या तावडीत सापडून जे पुरुष पतन पावत नाहीत त्यांचे मन नेहमी गतज्वर म्हणजे संतापशून्य असते। ज्यांचे मन ब्रह्मामृत रसाने भरलेले असते त्यांना सर्व जग अमृत रसाने भरलेले दिसते। मन हे आशावश झाल्याने नव्हे तर वैराग्यवश झाल्यानेच पूर्णत्वाला पावते। ज्यांचे चित्त आशापाशांमध्ये गुरफटून विवश होते त्यांचे हृदय रिक्त होते आणि त्यांचे लोभ, दैन्यादी दोष प्रकट होतात। ज्यांचे चित्त धर्मज्ञान, वैराग्य, शांती, दांती इत्यादींनी समृद्ध असून तृष्णा विरहित असते त्यांचे अंतःकरण सुशोभित दिसते। निस्पृह पुरुषांना हे त्रिभुवन अल्पस्वरूप भासते आणि महाकल्पाची कालमर्यादा निमिषार्धाप्रमाणे अल्प वाटते। अखंड ब्रह्मसुखाच्या दृष्टीने त्रिभुवनातील सर्व सुखे क्षुद्रच होय। निस्पृह पुरुषांच्या अंतःकरणातील शीतलता केळीच्या अथवा चंदनाच्या उद्यानात देखील सापडणे शक्य नाही। ज्याप्रमाणे चंद्राला मेघमाला मलिन करते त्याप्रमाणे मनुष्याला आशा अपेक्षांची मालिका दूषित करते। चित्तामधील आशा आकांक्षा ब्रह्मांडाला व्यापून टाकतात, पण एकदा का त्यांचा पाश तोडला की चित्त ब्रह्मरूप होते। तृष्णेचा नाश झाला की धैर्याचा अंकुर वाढीस लागतो। रामा, वैराग्य, जितेंद्रियत्व, द्वंद्व सहिष्णुता अशा गुणांनी युक्त असलेल्या पुरुषाचा चित्तक्षय झाला म्हणजे त्याला अविनाशी अशा
ब्रह्मपदाची प्राप्ती होते. राघवा, आशारूपी चित्तवृत्तीचा अंकुर तू उद्भवू दिला नाहीस, तर तुला जन्मादिकांचे भय बाळगण्याचे कारण नाही. चित्त विषयवृत्ती रहित करण्याचा अभ्यास केल्याने ते एकदा अचित्ततेच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचले म्हणजे पूर्ण मोक्षमयी सत्ता तुला हस्तगत होईल. चित्तात एकदा तृष्णेने घरटे केले म्हणजे ती मृत्यू, दारिद्र्य, रोग इत्यादी अमंगल गोष्टींची समृद्धी करील, यात आश्चर्य काय. चिंतनाला वृत्ती म्हणतात व चिंतनाचा उद्भव आशेमुळे होतो. यास्तव आशेचा समूळ त्याग करून निश्चितता प्राप्त करून घे. कारण जो ज्या वृत्तीने युक्त असतो तो त्या वृत्तीचा क्षय झाला म्हणजे नष्ट होतो असा नियमच आहे. चित्त शांत करण्यासाठी चित्ताचे वृत्तिरूप असे जे चिंतन आहे त्याचा क्षय करून टाक. सर्व आशा आकांक्षांचा त्याग करून आणि भवबंध तोडून तू मुक्त चित्त हो. मनामध्ये कुत्सित आशांचे प्राबल्य असणे हाच आत्म्याचा बंध आहे. त्यामुळे मनातील आशा समूळ नष्ट झाल्या असता मनुष्य मुक्त होतो, यात शंका नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.